बब्बू कोणाच्या हाय गुड मॉर्निंग. मी स्नेहा कोकदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते. सकाळी सकाळीच आलेली आहे गार्डनमध्ये, कारण सकाळी सकाळी इतकी मस्त हवा सुटले ना, अगदी हवी हवीशी असं वाटतं इथेच म्हणजे अंथरून पांघरून घेऊन झोपू की काय. पण बघा ना, रात्रभर पाऊस आला आणि माझी नेहमी एक पावसाबद्दलची कंप्लेंट असते, ती अशी की पाऊस माझ्या गार्डनमध्ये कधी पडतच नाही, माझ्या प्लांट्सला पावसाचं पाणी कधी मिळतच नाही. आता किती सारे पाऊस येऊन गेले, एकदाही गार्डनमध्ये पावसाचा थेंबही आला नाही. पण आज फायनली जे आहे पावसाची जरा दिशा बदलली आणि माझ्या गार्डनमध्ये माझ्या सर्व प्लांट्सला, सर्व तर नाही म्हणता येत पण बऱ्यापैकी प्लांट्सला जे आहे पावसाचं पाणी फायनली मिळालेलं आहे. पावसाचं पाणी खरंच प्लांटसाठी खूप उपयुक्त असतं. पण त्या बाबतीतनं माझे प्लांट्स जर अनलकी आहेत, म्हणजे पाहिजे तसं पावसाचं पाणी कधीच त्यांना मिळत नाही. हो, जे ग्रिलच्या बाजूला प्लांट्स ठेवलेले आहेत ना, तिथे तरी तेवढ्यापुरतं पाणी लागतं. पण इतर प्लांट्सला कितीही प्रयत्न केला तरी पाणी काही मिळत नाही. सो चला, गार्डनमध्ये फेरफटका मारून आले आणि पटपट आता लागले कामाला. आणि किचनमध्ये आलं की पहिलं काम माझं दररोजचं हेच असतं की जे काही रात्रीचे भांडे वगैरे आहेत ते सर्व जागेवर रचून दिलेत. त्यानंतर आता फ्रीजमध्ये खरं सांगू का, इतक्या भाज्या आहेत आणि मी इतकी कन्फ्यूज झालेली आहे ना. एकतर भाज्या संपवायच्याही होत्या, खूप प्रयत्न केला बरं का मी, पण भाज्या काही माझ्याने संपल्याच नाहीत. 1-2 भाज्या आहेतच एक्स्ट्राच्या. आणि आज आरोहीच्या पप्पाचा दोन्ही टाईमचा स्वयंपाक मला करून जायचा आहे. आणि पोळ्या तरी ते म्हणजे एका टाईम जरी केला ना तरी 2 टाईम गरम करून वगैरे जेवून घेतील. पण भाजींचं मग त्यांचं असतं का तेच ती भाजी काय खायची सकाळची संध्याकाळी असं तसं. पण पाहते आता काय करायचं ते आणखी डोक्यात काहीच नाही. वांगी आहेत घरात, ती संपवायची घाई आहे मला. सो पहिले वांगी वगैरे चिरून घेतलीत मी. सोबतच दूध भरपूर होतं, कारण मुलं घरी नाहीत ना. तरी मुलं गेले त्याच्या दुसऱ्या दिवसापासून मी दूध घेणंच बंद केलं. तरीसुद्धा जे आधीचं दूध होतं ना ते जसंच्या तसंच होतं. सो त्याचं जे आहे आता दही वगैरे मी इथे लावून देत आहे. कारण कसं, इतके दिवस हे दूध जरी फ्रीजमध्ये ठेवलं ना तरी नंतर मुलं हे दूध काही पिणार नाहीत किंवा ते देणं योग्यच नाही. मी देतच नसते इतकं 7-8 दिवसाचं साठलेलं दूध त्यांना. पण दही मात्र आपण उपयोग करू शकतो, म्हणून जे आहे दही इथे मी लावलं. मस्त दूध असं म्हणजे आपल्या हाताला सोसवेल एवढं गरम केलं आणि त्यामध्ये दही होतंच, विरजण वगैरे घातलं. आणि घरचं दही इतकं छान लागतं ना की कायच सांगू. मला ना एक इच्छा आहे, जे मातीचं भांडं असतं ना ते घ्यायचं आहे मला स्पेशली दही लावायला. मी खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये वगैरे बघितलेलं आहे की त्यामध्ये फार छान दही लागतं. तसं आता मी स्टीलच्या गंजात वगैरेही लावते तर छानच लागतं दही, पण त्यामध्ये खूप छान लागतं असं म्हणतात आणि चवीलाही ते मस्तच असतं. सो माझी एक इच्छा आहे, बघेल आता एखादं भांडं मी नक्कीच स्पेशली दह्यासाठी घेईल. सो इथे वांग्याची भाजी वगैरे मी बनायला ठेवलेली आहे. आणि आता खरं सांगू का, सुचत नव्हतं काय करायचं ते. आणि तसंही मला माहेरी जायचं असलं ना, अशी इच्छा असते माझी की मला काही नका सांगू बाबा, पटपट तयार होऊ द्या आणि चला. बघा ना, म्हणजे लग्न होऊन आता 13 वर्ष झाली, पण अगदी नवीन नवरी होती तेव्हा जशी माहेरी जायची ओढ असायची ना, तशीच ओढ आत्ताही आहे. आधी तर म्हणजे जेव्हा नागपूरला राहायची तेव्हा 6 महिन्यातून जाणं होत होतं, तर तेव्हा तर एक ठीक होतं नाही का. पण आता मी इथेच राहते, अकोला फार जवळ आहे इथनं, आणि 2 महिन्यातून तरी कमीत कमी जाणं होतंच. कितीही नाही म्हटलं ना तरी 2 महिन्यातून काही ना काही कार्यक्रम वगैरे काही ना काही चालू असतं. सो त्यामुळे जाणं होतंच. तरीसुद्धा प्रत्येक वेळेस मी इतकीच जे आहे एक्सायटेड असते. स्वयंपाक वगैरे करते आहे खरा, पण खरं सांगू का यातला घासही मला जाणार नाही. माहेरी जाणार असले ना मी कधीच घरून जेवण करून जात नाही. लेट जरी निघायचं असेल तरीसुद्धा नाही, कारण मला भूकच लागत नाही. आणि तसंही म्हणजे आईच्या हातचं खायची ओढ लागलेली असते. असं वाटते तिथं गेलं कीच आपण जेवण वगैरे करू. आणि आज तसंही लवकरच जाणार आहे, शिवाय आईचेही सतत फोन चालू आहेत की मग येतच आहे तर जेवण वगैरे करून येऊ नको, आपण सोबतच जेवू वगैरे वगैरे असं तसं. सो त्यामुळे म्हटलं चला, आरोहीच्या पप्पांसाठीच मस्त 2 भाज्या करते. वांग्याची भाजी केली आणि सोबतच इथे रात्रीच्या जेवणासाठी जे आंबट बेसन असतं ना, दह्यातलं बेसन, तेही मी करते आहे. कसं असतं म्हणजे आवडीची भाजी असली ना, मग शिळ्या पोळ्या असू देत की भाजी शिळी असू देत, माणूस कसं आवडीने खाऊन घेतो. तीच जर आता गोबी वगैरेही होती बरं का फ्रीजमध्ये, तीही मला संपवायची होती खरी. पण ती गोबीची भाजी सायंकाळी आरोहीचे पप्पा तेवढ्या आवडून खाणार नाहीत हे मला चांगलंच माहीत होतं.
त्यामुळे मस्त आंबट बेसन केलं. आंबट बेसन आत्ता जरी केलं ना ते 2 दिवस उरून म्हणजे पुरूनही खातील ते, इतकं त्यांना आवडतं. त्यामुळे आता म्हणजे मला त्यांच्या आजच्या तरी जेवणाची काळजी नाही. आता 2 दिवस करतील ते कसं तरी ॲडजस्ट. तिसऱ्या दिवशी तर दुपारपर्यंत मी बहुतेक येऊनच जाईल. तसा माझा प्लॅन आहे सायंकाळीच यायचा, म्हणजे रात्रीचे 9च्या बसने यायचा. पण मला माहीत आहे आरोहीच्या पप्पांचं चालू होऊन जाईल, नाही मी तुला घ्यायलाच येतो, पटकन ये, असं ये तसं ये. शिवाय त्यांना थोडीफार शॉपिंगही करायची आहे. सो त्यामुळे चला बघा, इथे माझं बेसन बनवून तयार आहे. सोबत वांग्याची भाजीही बघा काय मस्त चमचमीत बनलेली आहे. आणि टरबूज होतं घरात, ते संपवायचं होतं, त्यामुळे नाश्ता मी टरबुजाचाच केला आज. त्यानंतर सर्व किचन आवरलं आणि आता 8:45 वाजलेत आणि आता पटपट मी पण आवरले, मस्त अशी तयार झाले. हे जे टॉप आहे ना मला इतकं भयंकर आवडतं की काय सांगू तुम्हाला. म्हणजे प्रत्येक वेळेस घालायच्या वेळेस विचार करते, जाऊ दे खराब होईल स्नेहा, नको घालू. कारण माझं आहेच असं, जे मला अति आवडतं ना तर असं वाटतं ते खूप दिवस टिकलं पाहिजे, म्हणजे अगदी नव्यासारखं दिसलं पाहिजे. म्हणून अगदी वेळेच्या काठावर म्हटलं तरी चालेल, म्हणजे 10ला 5 मिनिटच वेळ होता तेव्हा आम्ही शाळेत पोहोचलो. जे काही डॉक्युमेंट सबमिट करायचे होते तेही केले आणि त्यानंतर आता ना काहीही कारण नसताना आम्ही आलेलो आहोत DIYमध्ये. खरं सांगू का, कुणाला काहीच घ्यायचं नव्हतं, पण आरोहीचे पप्पा बोलले की मी इतक्या लवकर आता घरी जाऊन करू काय, आणि त्यांना शॉपिंग करायची आहे बरं का, शूज वगैरे घ्यायचे आहेत. पण बोलले आता तिकडे म्हणजे ते मार्केट जरा वेगळ्या साईडला पडतं आणि DIY माझ्या आईकडे जाताना मध्येच पडतं. सो बोलले चल तिथेच आपण काहीतरी मस्त घेऊयात. मला माहीत होतं बरं मला काहीच घेऊन मिळणार नाही आहे, कारण आता प्रवासाला वगैरे जायचं आहे, मग भरपूर खर्चही होणार आहे. त्यामुळे मला म्हणजे आपल्याला असतंच ना, आपल्या माणसाची चांगलीच ओळख असते, नाही मिळणार होतं काही. त्यामुळे मला खरं सांगू का फिरायचा फार कंटाळा येत होता. पण त्यांना काही मला सोडवत नव्हतं, त्यांना टाईमपास करायचा होता, त्यामुळे मीही जरा टाईमपास करत होते. काही मस्त कॅप वगैरे जे आहे ट्राय केल्यात. आणि एक DIYमध्ये गेली ना तर 2-3 सेक्शन एकतर माझे फार फेवरेट आहेत. एकतर जिथं ग्लासचे म्हणजे सर्व वस्तू ठेवलेल्या असतात तिथं माझा ओढा फार असतो. आणि किंवा मग क्लिनिंगच्या इतके छान छान गोष्टी असतात ना की कायच सांगावं. म्हणजे हे घेऊ का ते घेऊ, हे कसं ते, म्हणजे जेवढं काही आपल्याला ऑनलाईन मिळतं ना, ऑनलाईन मिळतं म्हणजे आपण जे काही ऑनलाईन बघतो, म्हणजे यूट्यूबवर वगैरे आधी बघा मी ऑर्गनाईजचे व्हिडिओ म्हणजे बऱ्याचशा गोष्टी बघायचे, छान छान बास्केट त्यांच्या काय, किंवा इतर होम डेकोरेशनच्या वस्तू काय, वेगवेगळ्या टाईपचे मिरर, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी, किंवा क्लिनिंगची इतकं वेगवेगळ्या गोष्टी असायच्यात की त्या आमच्याकडे मार्केटमध्ये दिसायच्याही नाहीत. आणि ऑनलाईन अशा गोष्टी बऱ्याचशा महाग असायच्या, त्यामुळे कधी घ्यायचा विचारही करायचे नाही. पण आता DIYमुळे ना म्हणजे त्या गोष्टी ट्राय करून पाहता येतात तिथं, म्हणजे जवळून पाहता येतात खरं तर. आणि प्रत्येकच गोष्ट मिळते बरं का, जे काही आपण असं व्हिडिओत वगैरे बघतो ना, जे मोठे मोठे यूट्यूबर्स आहेत बघा हिंदीचे वगैरे, त्यांच्याकडे असे भरपूर ऑर्गनायझर असतात, भरपूर म्हणजे क्लिनिंगच्या गोष्टी वगैरे असतात, होम डेकोरेशनच्या असतात, त्या सर्व DIYमध्ये अवेलेबल आहे. भरपूर इतक्या छान छान वस्तू होत्या, पण मला काहीच मिळालं नाही. आणि त्याची मला जाणीव होती बरं का. भरपूर कारणं होती आरोहीच्या पप्पांकडे की जाऊ दे ना, आता तू माहेरीस तर जात आहे, तिथे कुठे घेऊन जाते, हे पहिलं कारण. त्यानंतर अगं आपण हे सर्व ऑनलाईन बघू ना, ऑनलाईन डिस्काउंट असतात, असं असतं तसं असतं, आपल्याला जरा स्वस्तात पडेल, काय करायचं अशा बास्केटचं, अगं कपड्यापासूनच तर बनवून आहे. म्हणजे बापरे, 100 एका प्रश्नाला 100 उत्तरं आणि काही न घेऊन द्यायला 100 कारणं त्यांच्याकडे अगदी त्यांच्या जिभेवर होती. काही जरी म्हटलं की हो हे बघा किती छान आहे, हे घ्यायचं का, की लगेच त्यांचं ती गोष्टी का घ्यायच्या नाहीत, किंवा त्या कशा युजफुल नाही आहेत वगैरे, या म्हणजे बद्दलचं जे स्पष्टीकरण आहे ते त्यांचं तयारच असायचं. मग मीही म्हटलं जाऊ दे, आपल्याला माहीतच होतं आपल्याला काही मिळणार नाही आहे, तर मस्त फिरूनच घेऊयात. पूर्ण DIY पालथं घातलं. त्यामध्ये ह्या बॉटल्स आरोहीच्या पप्पांना फार आवडल्यात, पण मी बोलले कारण ह्या बॉटल्सनं मला वाटते 600-700 अशा प्राईजमध्ये होत्या. आणि अशा इतक्या फॅन्सी बॉटल घेतल्या ना की मुलं ना बऱ्याचदा म्हणजे पाणी कमी पितात आणि त्यासोबतच जास्त खेळतात किंवा वेळ घालवतात, आणि सतत म्हणजे झाकण उघडायचं बंद करायचं हा एक खेळच होऊन जातो त्यांच्यासाठी. आणि असे जे अगदी मस्त फॅन्सी दिसणारे बॉटलचे झाकण असतात ते तुटतात. मला म्हणजे आहे या बाबत अनुभव आहे.
मागच्या वर्षीसुद्धा पिहूला आम्ही मस्त अशा फॅन्सी बॉटल घेतल्या होत्या, पण 2-3 महिन्यातच त्याने झाकणं तोडून टाकली होती. त्यामुळे त्यांना त्या बॉटल घ्यायच्या असूनही मी काही घेऊ दिल्या नाहीत. मुलांना कसं नॉर्मल साध्या झाकणाच्या बॉटल असतील तर बरं असतं असं मला तरी वाटतं, कारण मग इतके महाग बॉटल घ्यायचे आणि त्याची झाकणं गेली का गेलं ते कामात. त्यामुळे मी म्हटलं नकोच बाबा, आपल्याला ह्या बॉटल नकोच. त्यानंतर पूर्ण जे DIY आहे पूर्ण पालथं घातलं. काही गोष्टी फार आवडल्या तरीसुद्धा म्हणजे होतं कसं, नाही घेता आलं तरी आपली फ्युचरची प्लॅनिंग ही असतेच की या वेळेस आपण हे असं असं घेऊ, म्हणजे असं असं आपल्याला युजफुल ठरेल. म्हणजे बरीचशी प्लॅनिंग करून आम्ही फायनली DIYच्या बाहेर पडलो. माहेरी आलं की खरंच एक वेगळ्याच प्रकारचा जो सुकून असतो ना तो मिळतो. फायनली आले माहेरी आणि यावेळेस ना ओढ जरा जास्तही होती, कारण आरू पिहूसुद्धा 3-4 दिवसापासून इथे येऊन होते आणि मी ना अशी मस्त साईडला लपून होती आणि फक्त एकदा आवाज दिला पिहू म्हणून, तर मुलं ना अशी धावतच आले. खरं तर त्यांना सरप्राईज होतं, मी कुणालाच नव्हतं सांगितलं की मी आज येणार आहे. आरू पिहूचे सकाळपासून 3-4दा कॉल येऊन गेलेत, पण तरीही मी त्यांना सांगितलं नाही. त्यामुळे ते जास्तच आनंदित झाले होते. आणि माझ्या पिहूचं तर कायच सांगू, म्हणजे माझा पिहू कधीच असं मला सोडून राहत नाही आणि मी सुद्धा नाही, पण यावेळेस तोही 3-4 दिवस मला सोडून राहिला. छान राहिला तसा तो, पण मलाच माहीत नाही का त्रास होत होता आणि त्यालाही हुरहुर वाटायची बरं. म्हणजे फोन केला की अगदी असा शांत आवाजात बोलायचा, मम्मा ये न गं, असं तसं. मी त्याला बोलायची, बाळा तुला करमत नाही का, पप्पाला घ्यायला पाठवू का, तर बोलायचा नाही मला इथे राहायचं आहे, पण तू पण हवी आहे. आल्यानंतर पिहूचा भरपूर लाड केला. त्यानंतर काही पेस्ट्रीज वगैरे मी मुलांसाठी घेऊन आले होते. सो आता मुलं ती एन्जॉय करत आहेत. तिघांनाही पेस्ट्रीज, केक म्हणजे भरपूर आवडतो. आणि तसं तर म्हणजे केकच घेऊन येणार होते मी, पण होतं कसं केक घेऊन आलं ना मुलं खूप जास्त खातात आणि त्यामुळे मग त्यांचा गळा वगैरे धरायचा म्हणजे भीती असतो, कारण वातावरणही आता बघा ना किती चेंज झालेलं आहे. त्यामुळे म्हटलं पेस्ट्री कशी एक एक खातील आणि शांत होतील. सो त्यामुळे मुलांनी मस्त पेस्ट्रीज खाल्ली. त्यानंतर मस्त आंबे आणलेले होते पप्पांनी, गावरान आंबे, म्हणजे त्यांच्या ऑफिसच्या झाडाचे तोडून आणलेले. त्यानंतर ते मस्त पिकवलेत आणि त्याच आंब्याचा जो आहे इथे आम्ही आनंद घेत आहोत. आणि आई बघा ना, म्हणजे आली, मी 5 मिनटं बसली नाही तर लगेच तिचं चालू होतं, चल बाळा जेवण कर जेवण कर. आल्यानंतर कसं मुलांसोबत वेळ घालवला, नंतर मग त्याने पेस्ट्रीज वगैरे खाल्ल्या, तिथे आम्ही मस्त टाईमपास केला. त्यानंतर इथे आंबे खात बसलो. पण आईला मात्र एकच काळजी का नाही तू जेवून आलेली नाही, जेवण कर. मी म्हणत होती अगं बस आपण जरा गोष्टी करू असं तसं, पण तिला ते सर्व नको होतं. तू जेवण कर बाई, त्यानंतर आपण जे करायचं ते करू असं तिचं म्हणणं होतं. जेवण केलं आणि अशी झोपी गेले की कायच सांगू, म्हणजे काय 100 वर्षापासून मी झोपली नव्हते की काय असं मला वाटत होतं. माहीत नाही काय होतं ते, माहेरी पाऊल टाकलं की झोप अशी माझ्यावर हावी होते की काय असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे जिथं बसलं तिथं मला झोप येते. तुम्हालाही असं होतं का? नक्की मला कमेंट करून सांगा. बब्बू कोणाच्या? बब्बू कोणाच्या? बब्बू कोणाच्या? बब्बू कोणाच्या? तुझ्या. काय तशी नाही करू. हाय कल सर्वांना. माहेरीनं मला 3च कामं असतात, एकतर जेवायचं, त्यानंतर झोपायचं आणि त्यानंतर मस्त मुलांसोबत मनसोक्त खेळायचं. झोपेतून उठली तसंच चिऊ आली आणि तिचं म्हणणं असतं की मला घे किंवा माझ्यासोबत खेळ वगैरे. चिऊसोबतनं मस्त टाईम स्पेंड केला आणि इतकी छान वागते, इतकी गोड आहे ना आमची चिऊ. कितीही लाड केला तरी मन भरत नाही. छान छान बोलते, छान छान गुण करते. आणि इथे बघा तिने ना एक झाडाची फांदी तोडलेली होती आणि ते पानं तोडायला तिला इतकी मजा येत होती की काय सांगू. तशी ती आईला भिवून असते बरं का, झाडांची पानं वगैरे ती तोडत नाही, पण आज चक्क तिने फांदी तोडली होती. तिला वाटलं असेल आहे आपली आतू आपल्या सपोर्टला असं म्हणून. बरं चला आता ना
आईच्या गार्डनचा व्ह्यू तुमच्यासोबत शेअर करते. बघा, जे एंट्रीचं गेट आहे तिथेच मोगरा आहे आणि दररोज 5-6 फुलं असतात म्हणते त्याला आणि इतका मस्त सुगंध दरवळतो. म्हणजे दारातून येणाऱ्यांनाच म्हणजे त्यांचं स्वागत जे आहे मोगऱ्याच्या मस्त सुगंधाने होतं. त्यानंतर सर्व गार्डन बघा इतकं सुंदर हिरवं आहे, जणू काही पावसाळा चालू आहे की काय. कारण माझ्या भावाने ना जसा उन्हाळा स्टार्ट झाला म्हणजे मार्चच्या स्टार्टिंगलाच जे आहे ना ग्रीन नेट वगैरे बसवली होती. ग्रीन नेटचे ना खरंच खूप फायदे आहेत. एक तर डायरेक्ट सनलाईट प्लांट्सला मिळत नाही, त्यामुळे म्हणजे प्लांट्सचं काही नुकसान होत नाही आणि त्यातनं ना असं गाळून जे ऊन मिळतं प्लांट्सला ते प्लांटच्या वाढीसाठी खूप मस्त असतं. बघा ना, म्हणजे बरीच अशी प्लांट्स आहेत जे आईने आणि मी सोबत आणलेली आहेत, पण माझ्या गार्डनमध्ये त्यांची ग्रोथ म्हणजे 50% असेल, तर इथे या मोकळ्या हवेत मोकळ्या उन्हात त्यांची ग्रोथ 100% झालेली आहे आणि खूप सुंदर बहरलं आहे आईचं गार्डन. म्हणजे बघितलं ना की बघतच राहावंसं वाटतं आणि मन अगदी प्रसन्न होतं. सो चला, आता मी आलेली आहे माझ्या मामांकडे. माझे मामा आईच्या बाजूलाच राहतात, सर्वात छोटे मामा आहेत आणि ह्या आहेत माझे मामी. नुकत्याच ना गंगासागर वगैरे तीर्थयात्रा करून आलेले होते. खरं तर याआधीच मी त्यांच्या भेटीला दर्शनाला यायला पाहिजे होतं, पण आता माहेरी येणारच होते. म्हटलं चला दोन्ही कामं एकत्रच होतील. सो मामीने आम्हाला इथे गंगासागरचा प्रसाद वगैरे दिला. त्यानंतर भरपूर गप्पा गोष्टी केल्या. त्यांनी काय काय मजा वगैरे केली ते सर्व आम्ही एकमेकींसोबत शेअर केलं. त्यानंतर म्हणजे तीर्थयात्रा करून आल्यानंतर आपण त्या व्यक्तींचं दर्शन घेतलं की आपल्यालाही त्या तीर्थयात्रेचं पुण्य तो आशीर्वाद मिळतो असं म्हणतात. म्हणून जे आहे इथे मी मामांचं दर्शन वगैरे घेतलं. आमच्यामध्ये ना मामींचं दर्शन घेत नसतात, मामी भाचीचं दर्शन घेतात, मग भाची कितीही लहान असू देत. आणि मामाकडची ना एक गोष्ट मला सर्वात जास्त आवडते, ती म्हणजे हा लॅम्प. खूप वेगवेगळे कलर आहेत यामध्ये आणि म्युझिकही लागतं. माझ्या फ्युचरच्या प्लॅनिंगमध्ये हा लॅम्पही इन्क्लूड आहे बरं का. जेव्हा केव्हा माझं घर होईल ना असा एक लॅम्प माझ्याकडे असणारच आहे. सो चला मग या छोट्या मोठ्या फ्युचरच्या प्लॅनिंगसोबत माहेर पण मस्त एन्जॉय करत आजचा व्हिडिओ इथेच संपवते. तुम्हाला उद्या भेटते. तोपर्यंत फ्रेंड्स स्वतःची काळजी घ्या. बाय, टाटा.